नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 206 अस्ताव्यस्त. 24 जुलै. व्यवहारात आपण हा सर्रास शब्द गबाळेपणा, अव्यवस्थितपणा, पसारा घालणारा अशा अर्थाने वापरतो. हा शब्द चक्क यज्ञसंस्थेशी संलग्न आहे. श्री ज्ञानदेवांनी 11व्या अध्यायात या शब्दाचा उल्लेख केला आहे. तो त्यांनी विश्वरूप पाहून घाबरलेल्या अर्जुनाला अर्जुन हे अस्ताव्यस्त रूप आवर अशी भगवंताला प्रार्थना करताना अर्जुनाच्या तोंडी घातलेला आहे. पण ऋग्वेदात मात्र पहिल्या मंडलातल्या अध्यायात 7व्या रुचेत विवेचनात हा शब्द अध्यारूत आहे. तिथे सरळ सरळ अग्नि उपासनेशी त्याचाही नित्ययज्ञाशी संलग्न आहे. अग्नीला उद्देशून म्हणले, हे अग्नी, आम्ही नित्य सूर्यास्त आणि सूर्योदयाला उपासनेसाठी बुद्धिपूर्वक तुझ्याजवळ येतो आणि यजन करून तुझे वंदन करतो. एकूणच रुचेचा मतितार्थ फार सुंदर आहे. अस्त आणि व्यस्त अशा दोन म्हणजे शब्दांचा त्यात उल्लेख आहे. अस्तापासून व्यस्तापर्यंत निद्राधीन असणाऱ्या अस्ताव्यस्त त्यास म्हटले आहे. उजाडले ही जाणीव नसणाऱ्यांना अस्ताव्यस्त म्हणले आहे. म्हणजेच जणू वेद सांगताहेत की मानवा, प्रकाशाचा मार्ग तुझ्यासाठी खुला झाला आहे. तू तिकडे दुर्लक्ष करून जो करणारा आहे तो अस्ताव्यस्त. करू नकोस हेही त्याच्यातून त्यांनी सुचवलेले आहे. रात्रीच्या अंधकाराचा दोष अस्त शब्दाला चिकटला आहे, म्हणून तत्काळ व्यस्त हा शब्द जोडून प्रकाशाचा मार्ग खुला केला आहे हे याच्यातून सूचित होते. व्यस्त फार सकारात्मक प्रेरक शब्द योजलेला आहे, पण व्यस्त शब्दाला ऊर्जा जागृत करणारा मानले आहे. पुढे दिवे दिवे म्हणजे प्रतिदिन अग्नि उपासनेला तुझ्याजवळ येतो असाही उल्लेख आहे. बुद्धी परस्पर हे अग्नी तुझ्या समीप आम्ही येत असतो हे समजून उमजून जाणून बुजून सारासार विचाराने प्रकाशाच्या मार्गाने उत्कर्षाच्या वाटेने प्रगतीच्या वाटेने आम्ही चालतो हे आम्ही जाणतो. पण ते व्यस्त समयी उपासनेला अग्निसमीप येत नाहीत, जे झोपून राहतात त्यांना अस्ताव्यस्त हा शब्द वापरला गेलेला आहे. वरवर पाहता नकारात्मक वाटणारी ही ऋचा एकीकडे कसे वागू ह्याकडेही निर्देश करते, तर दुसरीकडे अस्त आणि व्यस्त समयी नित्य अग्निसमीप असावे यावर भर देते. यज्ञसंस्थेशी आपण इतके जोडले गेलेलो होतो की त्याच्याशी संलग्न असणारे हे सगळे शब्द आपण व्यवहारात सर्रास वापरतो, पण मतितार्थाकडं मात्र बिलकुल पाहत नाही. पण त्याचा उहापोह हा एवढा मोठा आहे, त्यासाठी हा एवढा प्रपंच. वेद भगवान की जय, यज्ञ भगवान की जय.